असतात त्यांच्या बिना परवानगीने हे फोटो लावण्यात आलेले आहेत. असं कळलं की तुमच्यामध्ये वेगवेगळे वाद सुरू झाले आहेत या कारणावरून. ॲक्च्युली 5-6 दिवसापूर्वी माझे मित्र शिवाजीनगर भागामध्ये गेले असतात. त्यांनी ठिकठिकाणी हे फलक दिसले आणि त्या बोर्डवर माझ्या मिसेसचा फोटो होता. त्यांनी मला फोन करून सांगितलं की वहिनींचे फोटो इथे लागलेले. त्यांना प्रत्युत्तर दिलं की कुठल्या संदर्भात लागलेले. ते म्हणजे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लागलेले आणि त्या योजनेचा जे फोटो आहेत त्याच्यावर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा फोटो होता. मग त्याच्यावर एक समजते की ते एक भाजपाचे आमदार आहेत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2-3 दिवसापूर्वी मी एक निवेदन दिलं होतं. हे निवेदन आहे, मी त्यांच्यावर कडक कारवाई करावी हे आता एक निवेदन दिलेलं होतं 2 दिवसापूर्वी कमिशनर ऑफिसला. मी 2 दिवस शांत होतो. पत्रकार बंधू माझ्या घरी येत होते, माझे मुलाखत घेत होते, माझ्या पत्नीची मुलाखत घेत होते. पण ह्या सर्व घटनेमध्ये माझं घर खूप मानसिक तणावामध्ये जात होतं. त्याच्यामुळं मी 2 दिवस थोडंसं लेखाजोखा घेऊन मी आज परत या ठिकाणी आलेलो आहे, परत एक निवेदन देण्यासाठी. कारण ह्या 2 दिवसामध्ये एक आमदार साहेबांचं एक स्टेटमेंट होतं की शटरस्टॉक नावाची कंपनी कडून आम्ही हे घेतलेले आहे. मग त्यावेळेस माझं जास्त थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं. यार आमदार साहेबांनी वापरले, त्यांना कुठून भेटलं तर त्यांना शटरस्टॉक मला भेटलं. मग शटरस्टॉककडे गेले कसे, हा एक माझ्या डोक्यामध्ये पडलेला कॉमन प्रश्न आहे. ज्या दिवशी मी निवेदन दिलं ते गंगावणे साहेब आहेत. हे गंगावणे साहेब आहेत, यांचं नाव मला आज कळतंय की हे गंगावणे साहेब आहेत. योगायोगाने 4 दिवसापूर्वी मला हे याच ठिकाणी, याच कमिशनर ऑफिसच्या ठिकाणी मला भेटले होते. यांचा माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारे चौकशी करा, यांचा माझा संबंध तुम्हाला सापडणार नाही. आणि 2 दिवसांनी ह्यांच्यासोबत मी ज्यावेळेस निवडून दिलं, मी यांना देवदूत समजेल. आणि यांच्यामुळे माझ्या प्रकरणाला वाचा फुटली. आजपर्यंत ना कुठल्या पक्षाने मला फोन केला, ना कुठल्या संघटनेने मला फोन केला, कोणीही मला संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला नाहीये की तुमचं कुटुंब कुठल्या मानसिक स्थितीमध्ये आता सर्वाइव्ह करत आहे. पण ह्या माणसामुळे माझ्या प्रकरणाला वाच्यता फुटली. आज देखील मी यांना कॉल केलेला नाही. तुम्ही माझी चौकशी करू शकता. योगाने हा माणूस परत मला भेटला की मला वाटतं हे कुठेतरी देवाचं काहीतरी असेल, यांनी मला भेटणं आणि माझ्या ह्या प्रकरणाची वाच्यता बाहेर येणं. परंतु यांच्यावर जे आमदार साहेब इलिगेशन लावतात हे त्यांचा वैयक्तिक मुद्दा झाला. मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. जे माझ्यासाठी मी त्याच्यासाठी, मी यांना मी देवदूत समजेल. माझा कुठल्याही राजकीय पक्षासोबत संबंध नाहीये, कुठल्या विरोधकांशी संबंधच नाहीये. माझी ही लढाई माझ्या वैयक्तिक कुटुंब वाचवण्यासाठी लढाई आहे. परंतु आज भीम आर्मी सांगते, भीम आर्मी चंद्रशेखरबाई, खासदार चंद्रशेखरबाई, विनय रतन सिंग यांच्या नेतृत्वाखाली या कुटुंबाच्या मागं भीम आर्मी आझाद समाज पार्टी खंबीरपणे उभे राहील आणि उभी राहणार आहे. येणाऱ्या काळात त्याच्या वेगवेगळे आंदोलनं, निवेदनं हे आता भीम आर्मीच्याच लेटर हेडवर जाणार आहेत. मी खंबीरपणे सांगतो, काय आमची चौकशी करायची ती करावी, पण या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय भीम आर्मी आझाद समाज पार्टी शांत बसणार नाही, हे मी छाती ठोकपणे सांगतो. आज पण तुम्ही आता निवेदन दिलेलं आहे, याच्यावरती तुम्हाला काय उत्तर मिळालं? आम्ही ऍक्च्युली 2 दिवसापूर्वी मी एक निवेदन दिलं होतं, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही असं माझ्या निदर्शनास येतंय. त्याच्यामुळं मी आज जे आमदार साहेबांचं वक्तव्य होतं, शटरस्टॉक नावाची कंपनी आहे, मला वाटलं की त्या कंपनीनं फ्रॉड केलेला असेल. माझ्यासारखे अनेक व्यक्ती असू शकतात, त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी एक निवेदन द्यायला आलोय. शटरस्टॉक कंपनीच्या विरोधात निवेदन आहे. आमदारांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट कशा प्रकारे केला? आमदारांचं आणि माझं आतापर्यंत कुठलं कॉन्टॅक्ट झालेलं नाही. तुम्हाला हे कसं कळलं की आमदारांचं स्टेटमेंट? मॅडम न्यूजलाही आहे, मी युट्यूबला हे आहे, आमदार सरांची बाईट आहे माझ्याकडे, त्याचे पुरावे आहेत. म्हणजे आमदारांनी तुम्हाला वैयक्तिक फोन केलेला नाहीये. आमदारांनी आता त्यावेळेस एक बाईट दिली. आमदारांनी एक माझ्या माता भगिनी म्हणू शकतो मी त्यांना, त्या माता भगिनींना गोळा करून त्यांच्या समर्थनार्थ ते एक राजकीय स्टंट करतात की ठराविक माता भगिनी त्यांच्या म्हणतात की आमदार साहेब जर त्या कुटुंबाला आक्षेप असेल तर आमची परवानगी आहे, आमचे फोटो लावा. मी त्या माता भगिनींना एकच प्रश्न विचारेन, अहो ताई, ज्या दिवस ही योजना झाली त्यावेळेस तुमच्या आमदारांनी सभा घ्यायला पाहिजे होती तुमच्या प्रभागामध्ये आणि तिथं असं निवेदन द्यायला पाहिजे होतं मी
की मी सदरची योजना राबवत आहे. या योजनेला जर कोणत्या माता भगिनींचे फोटो लावायचे असतील तर त्यांनी त्यांचे फोटो आमच्या कार्यालयात जमा करा. पण तसं झालेलं नाहीये. ज्यावेळेस मी माझ्या पत्नीच्या जाहिरात बघून मी ज्यावेळेस कंप्लेंट करतोय त्यावेळेस तुम्ही अचानक समोर येतं तुमच्या आमदारांची बाजू मांडण्यासाठी. हा निव्वळ त्या आमदारांनी जो त्यांच्यावर चिखलफेक होतोय किंवा त्यांची जे नाचक्की झालेली आहे, जो त्यांनी गुन्हा केलेला आहे, हा लपवण्यासाठी तुम्ही केलेला एक राजकीय स्टंट म्हणतोय. आमदार साहेब, मी तुम्हाला एक सांगेल, ही लढाई फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबाची आहे. याला तुम्ही कुठल्याही विरोधकांना राजकीय वळण देऊ शकत नाही. जर माझ्यासोबत कुठलेही राजकीय पक्ष नसले तरी हा अंकुश कावळे त्याच्या कुटुंबासाठी समर्थ आहे लढण्यासाठी. कारण मी 1-2 महिन्याची मुलगी घेऊन मी वनवन भटकतोय न्याय मिळवण्यासाठी. माझ्या ठिकाणी जर तुम्ही असते साहेब तर तुम्ही काय केलं असतं. मी जे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची पण एक स्टेटमेंट ऐकलं की ते म्हणतात की जर त्या महिलांचे फोटो लावायचेच होते तर तुम्ही रीतसर परवानगी घ्यायला पाहिजे होती. आणि जर परवानगी घेतली नसेल तर ती आमची चूक आहे. मी त्या बावनकुळे साहेबांचा आदर करतो आणि मला ज्यावेळेस हे स्टेटमेंट आलं त्यावेळेस मला थोडंफार मनामध्ये थोडंसं रिलीफ वाटलं. अरे नाही, भाजपचे काही नेते आहेत ज्यांना चूक समजली. पण ज्या जनता आम्हाला आदर आहे, मुख्यमंत्री साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब त्यांचा आम्हाला आदर आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचा मला आदर आहे, मला चंद्रशेखर बावनकुळे यांचा आदर आहे, मोदींचा पण आदर आहे. हे विद्वान लोक आहेत साहेब. तुम्ही विद्वान आहात आणि मी एक सर्वसामान्य माणूस आहे. पण तुमच्याच पक्षाचे अधिकारी, तुमच्याच पक्षाचे आमदार खाली तुमच्या ग्राउंड लेवलला न्याय न देता अन्यायाची भूमिका घेत आहेत. माझ्या कुटुंबावर न्याय झालेला आहे. एकतर मी तुम्हाला म्हणतोय की मला न्याय द्या, पण तुमचे आमदार काय करतात साहेब. जी शटरस्टॉकची कंपनी आहे, जर आमदार साहेब स्वतःहून पुढे आले असते की अंकुश तुमच्या परिवारावर जे फसवणूक झाली आहे ती माझ्यावर पण झालेली आहे, हे जे मी डाउनलोड केलेलं आहे हे मला खरंच माहीत नाही. तुम्ही जर डाउनलोड केलं ना, जर त्या शटरस्टॉक कंपनीला तुम्ही विचारलंय का की तुम्ही जे महिलांचे फोटो टाकले त्यांचा ॲग्रीमेंट आहे का तुमच्याकडं, विचारणं काय नाही साहेब. तुमचं काम आहे विचारणं, तुम्ही नाही विचारलं. तुम्ही काय केलं, डाउनलोड केलं आणि तुम्ही पेस्ट केलं. पुढची भूमिका काय आहे? मी आता पुढची भूमिका तुम्हाला एकच सांगेल की मी एक निवेदन दिलेलं आहे. दुसरं एक माझ्याकडे निवेदन आहे. हे निवेदन आहे, हे मी उपोषणाला बसणार आहे. जर मला न्याय भेटला नाही तर मी उपोषणाला बसणार आहे. दुसरी गोष्ट साहेब, ही जी कंपनी आहे, ही जी तुम्हाला कंपनी सांगतो, ही कंपनी साधी कंपनी नाही आहे. ही कंपनी खूप MNC कंपनी आहे. ही कंपनी इतर लोकांचे फोटो काढून त्यांच्या वेबसाईटवर टाकून बक्कळ पैसा कमवत आहे, पण त्या कुटुंबाला माहीत नाही. हे शटरस्टॉक कंपनी, हा माझ्या पत्नीचा वैयक्तिक फोटो 3,000 रुपयाला एक फोटो असा विकण्यात येतोय. माझी पत्नी रस्त्यावर पडलेली नाही. आम्ही एक इज्जतदार व्यक्ती आहात आणि आमची इज्जत विकलेली नाही. दुसरी गोष्ट, त्या कंपनीचे शेअर हे आहेत कंपनीचे शेअर. ही कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे. याचा अर्थ ही कंपनी खूप मोठी आहे. मी साहेब, मला फक्त न्याय पाहिजे. मला न्याय पाहिजे आणि जे कोणी आमदार असतील आणि जे काय ते इलिगल माझ्यावर आरोप करतात की त्यांचे कुठले राजकीय पक्ष असतील, राजकीय यांचा पार्श्वभूमी असेल, साहेब माझ्या 7-10 पिढ्यांमध्ये साधा एक माणूसचा प्रश्न नाही. सरकारी योजनेमध्ये, सरकारी ह्याच्यामध्ये नाही. वैयक्तिक अंकुश कावळे या आडनावाचं सांगतो मी तुम्हाला. मी माझ्या नातेवाईकाचं सांगतो. मला न्याय पाहिजे म्हणजे आता कशा स्वरूपाचा न्याय पाहिजे? मला त्यांच्यावर कडक कारवाई पाहिजे. माझी आबरू गेलेली आहे, ती त्यांच्या माफी मागण्याने माझी आबरू परत येणार नाहीये. माझ्या पत्नीची आबरू परत येणार नाहीये. माझी मानहानी झालेली, मी त्यांच्या विरोधात लीगल कोर्टामध्ये जाणार आहे आणि त्यांच्या विरोधात मानहानीची केस दाखल करणार आहे. आता याच्यावरती मला मानसिक त्रासाला मी कंटाळून मी माझ्या पत्नीला सोडायचा विचार तुम्ही केला होता, तर आता त्याच्यावरती तुमचं मत काय आहे? सरकार हे मायबाप, आता सगळी पिक्चर होतं तुमच्याकडे सगळं क्लिअर झालेलं आहे, त्याचा दोष नाही आहे त्याच्यामध्ये. आता याच्यावरती तुमचं काय मत आहे? मॅडम, त्यांचा दोष नाही असं म्हणता येणार नाहीये. आपण अजून न्याय आम्हाला भेटलेला नाहीये. ज्यावेळेस न्याय भेटेल आणि त्या ठराविक निर्णयावर येईल की ह्यांनी ते फोटो दिलेले नाहीये, त्यावेळेस हे पिक्चर पुन्हा क्लिअर होईल. दुसरी गोष्ट, जे केंद्रामध्ये पण भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये पण भाजपचं सरकार आहे. मायबाप जनतेला ते कसा न्याय देतात हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.
जर ते त्यांच्याकडनं जर मला न्याय भेटला ना, मी डिवोर्स काय देणार, न्याय भेटला मी डिवोर्स देणार आणि फारकत घेऊन टाकणार. ह्याचे सर्वस्व जबाबदार सरकार, आमदार आणि ती कंपनी. योजनेचा लाभ घेतला होता का? नाही घेतला. मग तुम्ही लाभ न घेतला होता, तुमचे फोटो त्या पोस्टरवरती आहेत का? ते पोस्टर कुठल्या ठिकाणी बघण्यात मिळाले तुम्हाला? शिवाजीनगर. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये. पुणे शहरात पुणे पुणे शहरामध्ये. त्या योजनेचा लाभ न घेता तुमची ते पोस्टरवरती जे फोटो होते ते लावण्या अगोदर तुमची परवानगी घेण्यात आली होती का? नाही आहे. परवानगी नाही घेतली आम्ही. फोटो कसे लावले, कुठून आले ते पण नाही माहिती. म्हणजे तुम्हालाच माहिती आहे ते फोटो कुठून आले, कसे आले? ठीक आहे. तुम्ही कुठल्या भागात राहता? चिखली भागात राहता आणि हे फोटो तुम्हाला पुणे शहरामध्ये बघायला मिळाले. आणि कोणत्या आमदारांच्या पोस्टरवरती हे फोटो बघायला मिळाले? ते त्यात शिरोळी साहेब यांच्या राहिले. आमचं दुसरं काही म्हणणं नाही, आम्हाला फक्त न्याय. तुम्हाला कसं कळलं तुमचे पोस्टर येतील? हे आमचे मागच्या जावाईत आहे. त्यांनी सांगितलं फोन करून की तुमच्या दोघीच्या फोटो इथं कसं काय लागलं का, म्हणून बोलून घेतलं. मग ती चालू केलं आम्ही ते कमिशनर साहेबांना नियोजन दिलं. म्हणजे तुम्ही कमिशनर साहेबांना तक्रार दिली होती, त्याच्यावरती काय उत्तर मिळालं? हो तर अजून घेतलेलं नाही, आम्हाला फक्त उत्तर पाहिजे म्हणून तक्रार केली. म्हणजे तुम्हाला न्याय पाहिजे. न्याय पाहिजे म्हणजे काय? म्हणून न्याय पाहिजे म्हणजे न्याय पाहिजे म्हणजे आमची बदनामकी झाली म्हणून हे पाहिजे आम्हाला. तुम्ही लावले कसे लावले, आम्हाला त्याच्यातली काही माहिती नसताना पुन्हा परमिशन घेतलं होतं, परत पर्या कसं काय लावले ही म्हणायची आम्हाला.